राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम मेंदूचे विकार असणारे आरोग्य शिबिरास 27 मार्च पासून प्रारंभ। नांदेड येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जय वकील फाउंडेशन, बीजे वडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, कमल वडवडिया फाउंडेशन, NHSRCC चिल्ड्रन हॉस्पिटल मुंबई, अन्नम असोसिएशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने 15 वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुलामुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते। यावर्षी 29व्या शिबिर शुक्रवार दिनांक 27 मार्च पासून शहराच्या मगनपुरा नवा मोंढा येथील आर मालपाणी मतिमंद विद्यालय आयोजित करण्यात आलेले असल्याची माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी, सहसचिव डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज व कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, सदस्य बनारसी दादाजी अग्रवाल, अंकित अग्रवाल व शाळेचे मुख्याध्यापक मधुकर मनोरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद दिली आहे। यावर्षी शिबिराचे हे 15वे वर्ष असून हे 29वे शिबिर शुक्रवार दिनांक 27 व 28 मार्च कालावधी मगनपुरा नवा मोंढा येथील आर मालपाणी मतिमंद विद्यालयात डॉक्टर अनैता हेंगडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात त्यांची तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णालयाला उपचार करण्यात येणार आहे। या शिबिरात उपचार घेण्यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा येथील राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत। तर ती आरोग्य शिबिरात रुग्ण व त्यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानी सोसायटीच्या वतीने निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात येते। प्रतिवर्षाच्या शिबिराप्रमाणे यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी गैरसोय होऊ नये यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व मुख्याध्यापक यांच्या नेतृत्वात आर मालपाणी मतिमंद व श्रीराम प्रताप मालपाणी मूकबधीर विद्यार्थी कर्मचारी जय्यत तयारी करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। व नाव नोंदणी आर मालपाणी मतिमंद विद्यालय, मगनपुरा नवा मोंढा, नांदेड। संपर्क क्रमांक संजय रुमाले सर 90 67 37 75 20 किंवा 82 08 11 48 32 या क्रमांकावर। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी माधव जंगमवाड राजूरकर। लोकांना माहित नाही आहे, तर मला वाटतं की प्रेसच्या माध्यमातून जर आजार कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला तर त्याचं नक्कीच लोकांना बेनिफिट, कारण की ही असे एक आजार आहे मतिमंदता आणि ऑटिझम जे जितक्या लवकर तुम्ही ओळखाल तितकं त्याचा फायदा घेऊ शकतो। एकदा 5-7 वर्ष 8 वर्ष निघून गेले की आपण जास्त काही करू शकत नाही। मग अशा त्यांना शाळेमध्ये त्यांना ठेवावं लागतं। तर माझी अजूनही सगळ्यांना ही विनंती आहे की ऑटिझम बद्दल आणि मतिमंदता जे मुलं लवकर बोलत नाही, लवकर चालत नाही, लवकर रिस्पॉन्स देत नाही वर्ष 1.5 वर्षामध्ये, तशा मुलांना प्रेसच्या माध्यमानं असं बिंबवायचं की ते लवकरात लवकर कोणत्याही डॉक्टरकडे एकदा चेकअप करू। कारण की नॉर्मली मुलगा 1 वर्षाला बोलायला पाहिजे, 3-4 महिन्याला तो आईसोबत डोळ्याचे कॉन्टॅक्ट द्यायला पाहिजे, सोशल स्माईल यायला पाहिजे। जर यापैकी जर काहीतरी असं वाटत असेल की मुलगा बोलत नसेल, चालण्यामध्ये उशीर होत असेल, समजण्यामध्ये उशीर होत असेल, तर त्यांनी त्वरित कोणत्याही पिडियाट्रिशियनकडे जाऊन चेकअप करू। जयप्रकाश जी काबरा जो संस्था के ट्रेजरर है, सिंधिया जी लटा जो आदर्श तिलक नगर में जो संस्था चलाते हैं उसके अध्यक्ष है, हमारे दोनों हेडमास्टर अंकित अग्रवाल जो यहाँ का मैनेजमेंट देखते हैं, और साथ ही लक्ष्मीकांत जी बजाज वो यहाँ के अध्यक्ष है। तो मेरे ख्याल से हेल्थ के इश्यू बारे में जो बताए हैं आर्टिकल के बारे में, लास्ट टाइम भी मैंने आपको स्ट्रेस किया था कि कुछ पर्टिकुलर प्रॉब्लम उसमें पैसा है, रूटीन में आप देते हैं तो रूटीन मैटर हो जाता है। अगर उसको आप थोड़ा स्पेसिफाई करेंगे तो मेरे ख्याल से होगा। यहाँ हमारे गोवर्धन जी बियानी भी है, हमारे कार्यकारिणी सदस्य सभी उनका नाम